रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रौनक, पक्षश्रेष्ठींनी समजूत काढण्यात कुठेतरी ते अपयशी ठरले असं वाटतं? मुख्यतः सौरभ, जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीसची 2 दिवसापूर्वी मांडली होती, काल रात्री अमित शहा यांची भेट झाल्यानंतर देखील ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि मुख्यतः त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांना प्रदेश अध्यक्ष पदाची देखील जबाबदारी नको आहे। म्हणजे एक साधा कार्यकर्ता, एक आमदार म्हणून त्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं याच्या आधी देखील गोपीनाथ मुंडेंनी पण अशाच पद्धतीचं काम केलेलं आणि पक्षाला एक वेगळ्या पद्धतीची उभारणी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि विधानसभा निवडणुका बीजेपीसाठी फार महत्वाच्या आहेत आणि कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी, कार्यकर्त्यांना परत एकदा जोमाने उभं करण्यासाठी अशा स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळे मी पक्षाला या संपूर्ण संदर्भातली माहिती आणि माझी स्ट्रॅटेजी ही पक्षापुढे मांडलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी झाल्यानंतर कदाचित या संदर्भातला निर्णय जो आहे तो महाराष्ट्र संदर्भातला निर्णय होऊ शकतो। मात्र काल जी जवळपास 1.5 तास अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान बोलणं झालं, त्याच्या आधी BL संतोष जे राष्ट्रीय संघटन मंत्री आहे बीजेपीचे, त्यांच्यासोबत देखील देवेंद्र फडणवीस यांची फोनवर सविस्तर चर्चा झाली आहे। त्यांनी आपली सगळी स्ट्रॅटेजी या निर्णयामागे भावनात्मक निर्णय नाही, हा स्ट्रॅटेजिकली निर्णय आहे, अशा स्वरूपाची देखील माहिती वरिष्ठांना दिली आहे। सौरभ, निश्चितच रौनक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।